आम्ही घराघरापर्यंत पोहोचतोय. सर्वसामान्यांच्या समस्या त्या ठिकाणी ऐकतोय आणि त्या समस्याचं निराकरण कसं करायचं याचं सुद्धा आम्ही त्या ठिकाणी चांगल्या पद्धतीने विचार करतोय. काल एक अत्यंत केविलवाण असा प्रकार झाला. दगडफेकीचा वगैरे त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणात गवगवा करण्यात आला आणि ती दगडफेक भारतीय जनता पक्षाकडून केली किंवा आमच्याकडून केली गेली अशा पद्धतीचा थोडासा कांगावा त्या ठिकाणी केला गेला. मी नम्रपणे आपल्याला सांगू इच्छितो की आम्ही सर्वसामान्य घरातली माणसं आहोत. या गोष्टी आम्ही कधीही करणार नाही, कधीही अशा गोष्टी पाठीशी घालणार नाही. हा पहिला भाग आहे. मुळातच शासकीय अधिकारी म्हणून मी यापूर्वी काम केलेलं आहे. या अकलूजचा सर्वसामान्य नागरिक म्हणून आम्ही या ठिकाणी उतरलेलो आहे. अधिकारी वगैरे सगळं बाजूला राहिलं. खरंच या अकलूजचा विकास करायचा, कशा पद्धतीने त्याबाबतचं नियोजन करायचं, या सगळ्या बाबी वरिष्ठ पातळीवरून आमच्याकडे चर्चा आहे. विकास विकास आणि विकास हा केवळ एकच मुद्दा आहे. आम्ही आज घरोघरी फिरतोय, प्रत्येकापर्यंत पोहोचतोय आणि मला वाटतं हेच कुठंतरी खुपतं आहे. आत्तापर्यंत मी ह्या गोष्टी ऐकल्या होत्या, कारण टी व्हीवर आम्ही बघत होतो, कारण प्रत्यक्ष प्रचारात सहभाग नव्हता. ज्यावेळेस निवडणूक आपल्या हाताबाहेर जाते अशी परिस्थिती निर्माण होते त्यावेळेस अशा प्रकारच्या गोष्टी केल्या जातात हे मी ऐकून होतो. पण आता मी काल ते प्रत्यक्षात बघतोय की ज्या पद्धतीनं या सगळ्या गोष्टी चालल्यात. मी एक निश्चित सांगतो, कोणी कितीही कशाही प्रकारे त्या ठिकाणी अडथळे आणले तर अत्यंत समर्थपणे आम्ही या सगळ्या गोष्टी शेवटपर्यंत नेऊ. अकलूज शहराचा विकास केवळ एकच ध्येय, केवळ एकच ध्यास घेऊन आम्ही या ठिकाणी काम करतोय. आजही मी प्रत्येक घराघरामध्ये फिरतोय, प्रत्येक घराघरामध्ये जाऊन मी महिलांच्या समस्या ऐकतोय, त्या परिसरातल्या समस्या ऐकतोय आणि याला कुठंतरी बाधा निर्माण त्या ठिकाणी करण्यासाठी हा सगळा केविलवाना प्रयत्न आहे. आणि मी जनतेला या ठिकाणी एक विश्वास देतो, कुणी कितीही अडथळे आणू दे, कुणी कसेही प्रयत्न करू दे, पण आमचा विश्वास ढळणार नाही. अकलूजचा विकास हा एकच ध्यास आमचा आहे. स्वच्छ अकलूज, सुंदर अकलूज, या पद्धतीनंच यापुढचं आमचं काम असणार आहे. हे मात्र मी या ठिकाणी आपल्याला अगदी नम्रतेने त्या ठिकाणी सांगतोय आणि आपणालाही विनंती करतो, कुठल्याही अफवावर विश्वास ठेवू नका. निर्भयतेने, सक्षमतेने आपण त्या ठिकाणी बाहेर पडा आणि चांगल्या पद्धतीने मतदान करा आणि भारतीय जनता पक्षाला त्या ठिकाणी आपण 2 तारखेला होणाऱ्या मतदानामध्ये त्या ठिकाणी सहभाग देऊन चांगल्या मतानं, बहुमतानं त्या ठिकाणी निवडून द्यावं अशी मी मात्र आपल्याला या ठिकाणी आग्रहाची विनंती करतोय. नमस्कार.